नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात पुढचे काही दिवस कशा प्रकारे हवामान असणार आहे हे जाणून घेणार आहोत. जुलै महिना जवळपास संपलेला आहे. आज 31 तारीख आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये नेमका कसा पाऊस असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत नेमका जुलैमध्ये कसा पाऊस झाला, कुठे किती पाऊस पडला हे सुद्धा आपण जाणून घेऊ. सध्याचं वेदर सिस्टम जर आपण बघितलं, सॅटेलाइट इमेज जर आपण बघितली, यवतमाळ, नंदुरबार हे जे काही भाग आहेत, विदर्भातले जिल्हे, मराठवाड्यातले जिल्हे, जिथे जुलै महिन्यामध्ये अनेक जण पावसाची प्रतीक्षा करत होते, तिथे आता पावसाची धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतेय. अतिमुसळधार पाऊस या भागांमध्ये पाहायला मिळतोय. विदर्भातील जिल्हे, मराठवाड्यातील जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे या भागांमध्ये नद्यांना पूर आलेला आहे, धरणं भरलेली आहेत. त्याच्यामुळे जी कसर राहिलेली होती जुलै महिन्यात पावसाची या भागांमध्ये, मराठवाडा, विदर्भ, ती भरून निघलेली आहे असं आपण बोलू शकतो. त्याचं कारण काय, तर इथे एक डीप डिप्रेशन तयार झालं. कुठे तयार झालं, तर या भागामध्ये म्हणजे विदर्भाच्या जवळ ते तयार झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरातून ते कमी दाबाचं क्षेत्र पुढे गेलं आणि त्यानंतर इथं वेदर सिस्टम तयार झालं. त्याचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला, ते सक्रिय झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. हेच डीप डिप्रेशन पुढे गुजरातच्या बाजूला जाणार आहे. त्याचा जोर आणखीन वाढू शकतो. गुजरातमध्ये इकडच्या सगळ्या वरच्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. पण सध्या पावसाचा कहर हा सगळा जो एरिया आहे, तुम्हाला व्हाईट कलर दिसतोय, ढगांची निर्मिती झाली आहे, पावसासाठी पोषक वातावरण तिथे तयार झालंय आणि त्याच्यामुळे कोकणातील जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडतोय. कारण चक्राकार वारे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढची इमेज जाणून घेऊ, तिथे तुम्हाला जरा क्लिअर दिसेल वेदर सिस्टम कशा प्रकारे. आता ही इमेज तुम्ही जर बघितली ना, हा तुम्हाला लाल कलर दिसतोय, निळा कलर दिसतोय. जे चक्राकार वारे, हे बघा, हे सगळे वारे आहेत. हे वारे असे फिरतायत. हा महाराष्ट्राचा झूम इन करून भाग तुम्ही पाहताय आणि हा सगळा महाराष्ट्राचा हा पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे महाराष्ट्राच्या. आणि इथे हे वारे असे गोल गोल एकमेकांभोवती फिरतायत आणि हे इथं वेदर सिस्टम तयार झालंय. आणि या वेदर सिस्टममुळे, या डीप डिप्रेशनमुळे काय होत आहे, तर मुसळधार पाऊस या सगळ्या भागांमध्ये पडतोय. पश्चिम किनारपट्टी, हा वरचा गुजरातचा भाग आणि इकडे विदर्भाच्या भागामध्ये रेड अलर्ट काही भागांना दिला या वेदर सिस्टममुळे. पुढची इमेज जर तुम्ही बघितली यानंतरची, ती अजून थोडंसं आपल्याला क्लिअर होईल की कशा प्रकारे बघा, जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक, वसई, विरार, मुंबई, बीड या सगळ्या लाल कलरच्या भागांना प्रभावित केलंय त्या डीप डिप्रेशननं. जे चक्राकार वारे एकमेकांभोवती फिरतायत आणि त्याच्यामुळे आपल्याला मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पाऊस इकडे पाहायला मिळतोय. आता 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत जुलै महिन्यामध्ये कसा पाऊस झाला हे आपण जाणून घेऊ. अल निनोची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. अल निनो काय करतो, तर मान्सूनच्या वाऱ्यांना विस्कळीत करतो. अल निनोमुळे पाऊस पडणार नाही, जुलैमध्ये कमी पाऊस होईल. जूनमध्ये आपल्याला अल निनोचा प्रभाव पाहायला मिळाला, कमी पाऊस झाला. जुलै महिन्यात सुरुवातीला कोकणात चांगला पाऊस झाला, पण त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला काय दिसलं की 31 तारखेपर्यंत, जुलै महिन्याच्या 31 तारखेपर्यंत चांगला पाऊस झालाय. कुठे किती पाऊस झाला तो मॅप आपण पाहूयात आणि त्यानुसार आपल्याला कळेल की एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस झालेला आहे. आता इथे जर आपण बघितलं, तुम्हाला हा जो निळा कलर दिसतोय, गडद निळा, म्हणजेच काय, सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. हा हिरवा कलर म्हणजे नॉर्मल पाऊस झालाय. आणि इकडे तुम्ही हा कलर बघताय, तिथे जर आपण बघितलं तर तिथे पावसाची आपल्याला तिथे सुद्धा चांगला पाऊस पाहायला मिळतोय. लार्ज एक्सेस मध्ये नाहीये, एक्सेस मध्ये पाऊस पाहायला मिळतो. आता इथे नगरचा भाग, आपण हा भाग घेऊया, संभाजीनगरचा भाग घेतला आपण. संभाजीनगरमध्ये बघा जवळपास किती पाऊस झालेला आहे, 260 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. फक्त तुम्हाला हा जो लाल कलर दिसतोय ना, रत्नागिरी आणि इकडे या भागामध्ये, या इकडे तुम्ही जर बघितलं नंदुरबार, इथे आपल्याला 23% कमी पाऊस दिसतोय. लाल कलर म्हणजे काय, तर कमी पावसाची नोंद तिथं झाली आहे. आता सगळ्यात जास्त पाऊस या भागामध्ये झालाय. कुठे, पुण्यात झालाय. खाली जर आपण आलो, साताऱ्यात झालाय. इकडे पालघरमध्ये झालाय, नगरमध्ये झालाय. पुढे नाशिकमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जास्त पाऊस झालाय. मराठवाड्यातील हे जिल्हे आहेत. इकडे या, इकडे आपण आलो नांदेड, यवतमाळमध्ये चांगला पाऊस झालाय. या भागामध्ये आपण जर आलो, बुलढाण्यात चांगला पाऊस झालाय. बाकी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हिरवा कलर आहे, म्हणजेच काय, तर तिथे सुद्धा नॉर्मल पाऊस झालेला आहे.
पण इथे तुम्ही बघितला सगळीकडे आपल्याला 140 मिलीमीटर पाऊस झालेला दिसतोय. पुण्यामध्ये 709 मिलीमीटर पाऊस झालेला दिसतोय. साताऱ्यामध्ये 596 मिलीमीटर पाऊस झालाय. हा सगळा जो डाटा आहे, ही आकडेवारी आहे, ही जुलै महिन्याची आहे. जुलै महिन्यात कमी पाऊस होईल असं बोललं जात होतं, पण हा सगळा अंदाज आकडेवारी जर आपण बघितली तर सगळे अंदाज फोल ठरले असं आपण बोलू शकतो. कारण चांगला पाऊस जुलैमध्ये झालाय. फक्त नंदुरबार आणि सिंधुदुर्गमध्ये महिनाभराचा विचार केला तर तिथे लाल कलर दाखवतात, म्हणजेच काय तर कमी पाऊस झाल्याचं दाखवत आहेत. पुढे आपण जाऊयात, अलर्ट नेमके काय आहेत. आता 31 तारखेपर्यंत अनेक भागांना रेड अलर्ट दिलाय. हे रेड अलर्ट कोणता आहे तर बघा, जळगाव, धुळे, नाशिक आणि पुण्यामध्ये रेड अलर्ट होता. अतिवृष्टीचा इशारा, धोक्याचा इशारा. सगळे विदर्भातील जिल्हे, त्याचबरोबर जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे यांना येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. संभाजीनगर, पालघर, ठाणे, रायगड या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. 31 तारखेप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडतोय का ते आम्हाला सांगा. पुढे आपण अंदाज बघणार आहोत 1 ऑगस्टचा. नवीन महिना सुरू होणार आहे 1 तारखेपासून आणि 1 तारखेचा अंदाज जर बघितला, ऑगस्ट महिन्याचा अंदाज बघितला, नाशिक, रायगड, पुणे या फक्त 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस इथे असेल. चंद्रपूर, वर्धा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात 1 तारखेला पाऊस असेल असं चित्र नाहीये. 2 तारखेचा अंदाज आपण जर बघितला तर 2 तारखेला आपल्याला काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण पाहूयात. 2 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 2 तारखेला सुद्धा आपल्याला दिसतंय की पावसाचा जोर ओसरलेलाच आहे. फक्त पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. बाकी कुठेच आपल्याला पाऊस दिसत नाहीये. 3 तारखेला जर आपण बघितलं, तिथे सुद्धा फक्त रत्नागिरीत पाऊस आहे. तिथे सुद्धा 3 तारखेला कुठेच पाऊस नाहीये. आता ऑगस्ट महिन्याची सुरुवात जर आपण बघितली तर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस दिसत नाहीये. म्हणजे पूर्ण ऑगस्ट कोरडा जाईल का तर नाही. 5 ते 7 तारखेदरम्यान बंगालच्या उपसागरात आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होईल आणि त्यामुळे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये. अर्थात 7 तारखेनंतर हे क्लिअर होईल, पण 1 ते 5 ते 7 तारखेपर्यंत महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस नसेल. 5 तारखेनंतर कशा प्रणाली आपल्याला पाहायला मिळतात बंगालच्या उपसागरात, त्यावरून आपल्याला कळणार आहे की नेमकी काय परिस्थिती आहे. पण सध्या हे सगळं चित्र आहे. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.